बाळा, आज मी तुला सावध करायला आलो आहे. तू बाहेरच्या उघड शत्रूंशी लढायला नेहमीच तयार असतोस. पण त्या शत्रूंचं काय, जे मित्राचा आणि हितचिंतकाचा मुखवटा घालून तुझ्याच आयुष्यात तुझ्याच सावलीसारखे वावरत आहेत? तुला वाटतं की जो तुझ्यासोबत बसून तासनतास गप्पा मारतोय, जो तुझ्या सुखदुःखात सोबत असल्याचं मोठं नाटक करतोय, तो तुझा खरा पाठीराखा आहे? वेड्या, डोळे उघड आणि नीट बघ. तुझ्याच विश्वासातली, तुझ्या मित्रमंडळीमधील आणि तुझ्या ओळखीच्या घराड्यातील ती एक व्यक्ती, जिच्यावर तू आंधळेपणाने विश्वास ठेवतोस, तीच व्यक्ती आज तुझ्या विनाशाचा सापळा अत्यंत शांतपणे रचत आहे. ती व्यक्ती तुझ्या घरात राहत नाही, तुझ्या रक्ताचीही नाही, पण तुझ्या मनाच्या इतकी जवळ पोहोचली आहे की तुला तिचा साधा संशयही येत नाही. आज मी तुला या छुप्या शत्रूपासून लांब राहायला सांगणार आहे, कारण तुझा घात करण्यासाठी बाहेरच्या कोणा तिसऱ्याची गरज नाही. तुझे हे तथाकथित लोकच पुरेसे आहेत. मी बघतोय तुझा तो भोळा स्वभाव. तू किती मनाचा साफ आहेस. तुला वाटतं की तू ज्यांच्यासाठी भर पावसात छत्री धरून उभा राहतोस, ते सुद्धा तुझ्या पडत्या काळात तुझ्यासाठी तसेच धावून येतील. तू तुझे व्यावसायिक विचार, तुझे आर्थिक व्यवहार, तुला झालेला फायदा आणि तुझ्या मनातील भविष्याची स्वप्न या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना सांगून मोकळा होतोस. तुला वाटतं की ते तुला योग्य सल्ला देतील किंवा तुझ्या यशात आनंदी होतील. पण बाळा, तिथेच तुझी सर्वात मोठी चूक होते. ती व्यक्ती तुझ्या प्रगतीवर आतून जळते. जेव्हा तू एखादी नवीन वस्तू घेतोस, जेव्हा तुझा मान सन्मान वाढतो, तेव्हा ती व्यक्ती वरून हसून तुझं अभिनंदन करते. पण तिच्या काळजात मत्सराचा अग्नी पेटलेला असतो. यालाच सगळं कसं मिळतंय? हा इतक्या पुढे कसा गेला? हा विचार त्या व्यक्तीला रात्रभर झोपू देत नाही. ती व्यक्ती तुझ्यासमोर तुझं कौतुक करेल, पण तुझ्या पाठीमागे मात्र तुझ्याच चुकांचा पाढा वाचेल. तू ज्या विश्वासाने तिला तुझी गुपितं सांगितलीस, तीच गुपितं आता तुझ्या शत्रूंच्या हातातलं शस्त्र बनली आहेत. तू तुझ्या आयुष्याची चावी चुकीच्या हातात देऊन बसला आहेस आणि ही व्यक्ती आता तुझ्या नशिबाची दारं बंद करण्यासाठी गुप्तपणे हालचाली करत आहे. बाळा, या व्यक्तीने तुझ्या भोवती विश्वासाचं असं एक जाळं विणलं आहे की तुला वाटतं तुझ्याशिवाय कोणाचाच विचार करत नाही. ती तुला मुद्दाम असे सल्ले देते ज्याने तुझं आर्थिक नुकसान होईल किंवा
तुझा लोकांसोबत वाद होईल. ती तुला तुझ्या खऱ्या हितचिंतकांपासून आणि तुझ्या घरच्यांपासून हळूहळू तोडण्याचा प्रयत्न करते. तुला कोणीच समजत नाही, फक्त मीच तुझा खरा मित्र आहे असं भासवून ती तुला मानसिक गुलाम बनवत आहे. सावध हो बाळा. ही व्यक्ती बाहेरची असली तर ती लढायला सांगितलं असतं, पण ही तुझ्या ओळखीची आणि जवळची आहे, म्हणून मी तुला जागं व्हायला सांगतोय. बाहेरच्या जखमा भरून निघतात, पण विश्वासाच्या माणसाने दिलेली जखम आयुष्यभर ठसठसत राहते. ही व्यक्ती तुझ्या रक्ताची नाही, पण तुझं रक्त आटवण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. आता वेळ आली आहे या मुखवट्या मागचा चेहरा ओळखण्याची. आता तू व्याकुळ झाला आहेस ना? तुझ्या मनात हजारो चेहरे फिरत असतील. तू विचार करत असशील, ती व्यक्ती नेमकी कोण? माझा तो जुना मित्र, माझा तो व्यवसायातला जोडीदार, की माझा तो नेहमीचा सोबत असणारा ओळखीचा माणूस? तू अस्वस्थ झाला आहेस आणि तुझी ही अस्वस्थताच तुला सत्यापर्यंत घेऊन जाईल. वेड्या, मी तुला त्या व्यक्तीचं नाव सांगायला आलो नाही, तर तिला ओळखण्याची दिव्य दृष्टी द्यायला आलो आहे. नीट आठवून बघ. जेव्हा जेव्हा तू आनंदी असतोस, जेव्हा तुला एखादी मोठी संधी मिळते, किंवा जेव्हा तू एखादी नवीन वस्तू घरी आणतोस, तेव्हा या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक का उडतो? ती वर तुझं अभिनंदन करेल, पण तिचं हसू तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. तिच्या अभिनंदनात जिव्हाळा नसून जळफळाट असतो. ही व्यक्ती तुझ्यासमोर इतकी गोड बोलते की तुला वाटतं हिच्यासारखा हितचिंतक कोणी नाही, पण हीच ती गोड विष देणारी व्यक्ती आहे. बाळा, या व्यक्तीची एक मोठी खूण सांगतो, नीट ऐक. ही व्यक्ती तुझ्यासमोर नेहमी दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी सांगते. अमुक माणूस कसा वाईट आहे, तो तुझ्याबद्दल काय बोलत होता, असे कान भरण्याचे काम ही व्यक्ती सतत करते. तुला असं वाटतं की ती तुला सावध करते, पण लक्षात ठेव, जी व्यक्ती तुझ्यासमोर दुसऱ्याची निंदा करते, ती दुसऱ्यासमोर तुझी निंदा केल्याशिवाय राहणार नाही. ती तुझ्या आयुष्यातील लहान लहान गुपितं, तुझ्या घरातले छोटे मोठे वाद, किंवा तुझी आर्थिक परिस्थिती जगासमोर सुकून गेल्याचा आव आणून सांगते. अरे, माझ्या तोंडातून सहज निघालं असं म्हणून ती स्वतःचा बचाव करते, पण प्रत्यक्षात तिला तुला बदनामच करायचं असतं. जेव्हा तू संकटात असतोस, तेव्हा ही व्यक्ती मदतीचा हात पुढे करण्याऐवजी, मी तर तुला आधीच सांगितलं होतं, तूच माझं ऐकलं नाहीस, असं म्हणून तुझ्या जखमेवर
मीठ चोळण्याचं काम करते. तिच्या शब्दात सांत्वन नसतं, तर तू हरल्याचा असुरी आनंद असतो. बाळा, आता मी तुला एक स्पष्ट संकेत देतोय. येणारी ही 19 एप्रिलची अक्षय तृतीया आणि त्यानंतरचा गुरुवार, या 2 दिवसात मी त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुझ्यासमोर उघडा करणार आहे. या दिवसात अशी काही परिस्थिती निर्माण होईल जिथे या व्यक्तीचं खोटं बोलणं पकडलं जाईल किंवा तिची एखादी गुप्त हालचाल तुझ्या कानावर येईल. तुला काही असे पुरावे मिळतील जे पाहून तुझा काळजाचा ठोका चुकेल. त्या क्षणी घाबरू नकोस. तो माझा संकेत असेल. मी तुला दाखवून देईन की ज्याला तू खांद्याला खांदा लावून चालणारा मित्र समजत होतास, तो प्रत्यक्षात तुझ्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा होता. तू म्हणतोस, स्वामी, मी इतका काळ या व्यक्तीवर विश्वास ठेवला. अरे, तू तुझ्या शब्दाला जागलास, पण तिने तिच्या स्वार्थाला साथ दिली. आता वेळ आली आहे हा भावनिक पडदा बाजूला सारण्याची. ही व्यक्ती तुला अशी काही माया लावते की तुला तिची दया येते. पण लक्षात ठेव, सापाची दया खाणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. सावध हो, कारण ही व्यक्ती तुझ्या कामातील काही महत्त्वाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करत आहे. बाळा, आता तू सत्याच्या उंबरठ्यावर उभा आहेस. तुझ्या मनात त्या व्यक्तीची प्रतिमा आता स्पष्ट झाली असेल. तुला राग येत असेल, दुःख होत असेल आणि कदाचित प्रश्न पडला असेल की आता मी काय करू? मी त्या व्यक्तीशी जाऊन भांडू का? तिचं नाव जगासमोर ओरडून सांगू का? नाही बाळा, असं करणं म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणं आहे. तुला त्या व्यक्तीशी युद्ध करायचं नाही. तुला फक्त माहितीची भिंत उभी करायची आहे. लक्षात ठेव, शत्रू तेव्हाच शक्तिशाली असतो जेव्हा त्याला तुमच्या पुढच्या चाली माहीत असतात. इथून पुढे त्या व्यक्तीशी वागताना एक तंत्र वापर. वरतून ओळखीचं स्मित, पण आतून वज्राचं मौन. तिला कळूही देऊ नकोस की तुला तिचं सत्य माहीत झालं आहे. तिला वाटू दे की तू अजूनही तिच्या जाळ्यात आहेस, पण प्रत्यक्षात तू तुझी गुपितं तुझ्या हृदयाच्या तिजोरीत बंद केली पाहिजेत. इथून पुढे तुझ्या आयुष्यातील कोणतीही आनंदाची बातमी, तुझा पुढचा व्यवहार, तुझी कमाई किंवा तुझी भविष्यातील स्वप्न, या गोष्टी त्या व्यक्तीला सांगणं आत्ताच्या आत्ता थांबव. ती व्यक्ती तुझ्याकडे येईल, तुला खूप प्रेमाने विचारेल, काय चाललंय, पुढचा काय विचार आहे, पण तू फक्त स्वामींची कृपा आहे, चांगलं चालेल, एवढंच उत्तर देऊन विषय थांबवायचा आहेस. ज्या दिवशी तू माहितीचा पुरवठा बंद करशील, त्या दिवसापासून त्या व्यक्तीची तुझ्यावरची पकड ढिली होईल. तुला भीती वाटते ना? ती व्यक्ती नाराज झाली तर, तिने काही केलं तर? बाळा, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत जगातली कोणतीही वाईट नजर, कोणतीही करणी किंवा कोणतंही षडयंत्र तुझं केसभरही नुकसान करू शकणार नाही. ती व्यक्ती कितीही विखारी असली तरी माझ्या आशीर्वादाच्या तेजासमोर
तिचं काळं कृत्य भस्म होईल. तू फक्त कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं सोडून दे. लोक चांगले आहेत हा तुझा विचार चांगला आहे, पण लोक कायमच चांगले राहतील हा भ्रम आता काढून टाक. आता तू विचारतोस माझं रक्षण कसं होईल? तर तुझ्या संरक्षणासाठी मी तुला एक अभेद्य कवच देतोय. दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर माझ्या फोटोसमोर बसून 108 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप कर आणि त्यासोबत तारक मंत्राचे पठण कर. हा तारक मंत्र तुझ्या मनातील भीती काढून टाकेल आणि तुझ्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार करेल. दुसरा उपाय नीट ऐक. दर गुरुवारी आणि विशेषतः येणाऱ्या अक्षय तृतीयेला एका पांढऱ्या कागदावर स्वामी समर्थ लिहून तो कागद आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत ठेव. आणि सर्वात महत्त्वाचं, दररोज घराबाहेर पडताना माझ्या चरणांचे तीर्थ किंवा अंगारा कपाळावर लाव. हा अंगारा म्हणजे माझं संरक्षण कवच आहे. ती कपटी व्यक्ती कितीही तुझ्या जवळ आली तरी या अंगाराच्या तेजासमोर तिची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ती तुझं काहीच वाईट करू शकणार नाही. तू आता पूर्णपणे सुरक्षित आहेस. फक्त तुझी गुपितं कोणालाही सांगू नकोस. बाळा, आता तुझे ते साशंक मन शांत कर, कारण आता या खेळाचा अंत जवळ आला आहे. त्या व्यक्तीला वाटतं की ती खूप हुशार आहे. तिला वाटतं की तिने रचलेलं जाळं इतकं घट्ट आहे की तू त्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीस. पण वेड्या, तिला हे माहीत नाही की ज्याच्या पाठीवर माझा वरदहस्त आहे त्याच्या नशिबाची दोरी साक्षात काळसुद्धा खेचू शकत नाही. ती व्यक्ती कितीही षडयंत्र रचू दे, कितीही तुझे कान भरू दे किंवा तुला लोकांपासून तोडण्याचा प्रयत्न करू दे, तुझा केसही वाकडा होणार नाही. इथून पुढे तू जेव्हा माझ्या नामाचा जप करून घराबाहेर पडशील तेव्हा साक्षात मी तुझा अंगरक्षक बनून तुझ्या सोबत असेन. त्या व्यक्तीची प्रत्येक चाल, तिचा प्रत्येक वार आता तिच्यावरच उलटणार आहे, कारण नियतीचा हा अढळ नियम आहे. जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यात पडतो. तिने तुझ्यासाठी जे मत्सराचं जाळं विणलं होतं त्यात आता ती स्वतःच अडकणार आहे आणि जगासमोर तिचा खरा विखारी चेहरा उघडणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.